अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपल्या YouTube चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, तुम्ही बघितलं असेल माझ्या नेहमीच्या व्हिडिओमध्ये मी टिप्स अँड हॅक्स त्याचबरोबर किचन टिप्स वेगवेगळे DIY तुमच्यासोबत शेअर करत असते। बट आजचा व्हिडिओ काहीतरी वेगळा आहे। आता संक्रांत येणार आहे, त्यासाठी मी भरपूरशी ऑनलाइन शॉपिंग केली होती। काळी साडी, त्याचबरोबर काळा ड्रेस, काही ज्वेलरी, त्याचबरोबर एक रेडीमेड ब्लाउज देखील बोलवला होता जो आपल्या प्रत्येक साडीवरच मॅच होणार। मला या सगळ्या वस्तू खूप मस्त रिसीव झाल्या होत्या। मग विचार केला की तुमच्यासोबत देखील या वस्तू शेअर कराव्या। त्याचबरोबर काही रेसिपीज ट्राय केल्या होत्या, तर त्या देखील मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर माझी रोजची सकाळची सुरुवात ही मुलीच्या टिफिनपासूनच होत असते। मुलीला रोज टिफिनमध्ये काहीतरी हेल्दी द्यावं हा माझा प्रयत्न असतो। तर त्यासाठी मी वेगवेगळ्या रेसिपीज देखील ट्राय करत असते। तर आज मी फ्राय इडलीची रेसिपी ट्राय केली होती। नेहमी मी फ्राय इडलीची रेसिपी ट्राय करते पण ती आवडीने खात नाही। बट आज मी फ्राय इडली न बनवता मिनी इडलीची रेसिपी ट्राय केली होती, कारण तिला जर पूर्ण इडली दिली तर ती आवडीने खाते, बट त्याच इडलीला कट करून जर आपण फ्राय केलं तर ती खाणार नाही। मग विचार केला की इडली पात्रात छोट्या छोट्या इडल्या बनवायच्या आणि त्याला फ्राय करायचं, कारण सकाळी सकाळी एवढी घाई गडबड असते, नाश्ताही तयार करायचा असतो। त्याचबरोबर इकडे थंडी एवढी वाढली आहे ना, 8 वाजल्याशिवाय ऊन काही निघत नाही। त्याचबरोबर प्रत्येकाच्या आवडीनिवडी देखील आपल्यालाच बघायच्या असतात। एकाला डोसा खायचा असतो तर एकाला इडली खायची असते। तर बघा, मस्त अशी मिनी इडलीची रेसिपी माझी तयार होती। मी इथे भरपूर शेंगदाणे घातले होते। तुम्ही वाटेल तर आता हिवाळा आहे तर मार्केटमध्ये वेगवेगळे दाणे उपलब्ध आहेत, तर ते देखील घालू शकता। त्याचबरोबर वेगवेगळ्या भाज्या देखील घालून मस्त अशी हेल्दी ही मिनी इडलीची रेसिपी मुलांना टिफिनमध्ये ट्राय करू शकता। तसंच तिच्या टिफिनमध्ये मला रोज कुठला तरी एक फ्रूट देखील द्यावा लागतो, कारण त्यांच्या स्कूलमध्ये पहिले फ्रूट ब्रेक होतो आणि त्यानंतरच टिफिन फिनिश करायचा असतो। टिफिन रेडी झाला की पहिले मुलीला शाळेमध्ये पाठवले आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांची डिमांड होती की मला इडली नको, मला डोसा हवा आहे। मग त्याच्या प्रिपरेशनला लागले। तर जनरली आपल्याला डोसा किंवा चिला वगैरे बनवायचा असेल तर आपण नॉनस्टिकचा तवा यूज करतो, बट मी माझ्या किचनमधली नॉनस्टिकची भांडी पूर्णपणे काढून टाकलेली आहे आणि त्याऐवजी स्टीलची आणि कास्ट आयरनची भांडी यूज करायला मी सुरुवात केली आहे। तर त्यासाठीच मी मस्त हा कास्ट आयरनचा तवा मागवलेला होता। तुम्हाला जर मागवायचा असेल ना तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। खूप मस्त क्वालिटी आहे। प्रोडक्ट थोडंसं महागडं आहे, पण अशी भांडी आपण एकदाच घेत असतो। मग मला असं वाटते की जर भांडी चांगली घेतली तर ती भरपूर काळ टिकतात, त्यामुळे थोडेसे पैसे वेस्ट गेले तरी काही हरकत नाही। तर बघू शकता, मस्त माझा असा कडक आणि पातळ डोसा या तव्यावर रेडी झालेला आहे। त्यानंतर संक्रांतीसाठी मी काही साड्या मागवलेल्या होत्या, काही ज्वेलरी मागवलेली होती, तर ते सगळे प्रोडक्ट मला दुपारी रिसीव झाले होते। पहिले तर मी ओपन करून बघितले की याची क्वालिटी कशी आलेली आहे। जर क्वालिटी छान असेल तरच मी तुमच्यासोबत शेअर करणार। तर बघू शकता, ही एक काळी साडी मी मागवलेली आहे, बट ही आउट ऑफ स्टॉक झालेली आहे, त्यामुळे मी याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करू शकत नाही। अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये ही साडी मला मिळाली। आय थिंक 450 की 350लाच ही साडी मला रिसीव झालेली आहे। तर आता साडी म्हटलं तर ब्लाऊज तर हवाच, तर या साडीसोबत सिंपल असा पिंक कलरचा ब्लाऊज मिळालेला आहे। बट आता संक्रांत यायला खूप कमी दिवस उरलेले आहे। या व्यतिरिक्त आमच्याकडे एखादी कप्स आणि प्रिन्स कटचा ब्लाऊज जरी शिवायला गेला तर जवळजवळ 700 रुपये एका ब्लाऊजची शिलाई आहे। त्यामुळे मी ऑनलाईनच मस्त असा रेडीमेड मल्टी कलर ब्लाऊज मागवलेला आहे। ब्लाऊजची क्वालिटी अतिशय मस्त आहे। खूप मस्त असा ब्लाऊज मला रिसीव झालेला आहे, त्यामुळेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। ब्लाऊजला ऑलरेडी कप्स दिलेले आहे। मागच्या गळ्याची डिझाईन देखील खूप मस्त आहे। मागच्या साईडला असे 2 टेसल्स दिलेले आहे। ब्लाऊज फ्री साईजमध्ये येतो, तुम्हाला तुमच्या साईजनुसार याला अल्टर करावं लागेल। चला तर ही साडी मी तुम्हाला नेसून दाखवते, त्याचबरोबर जो ब्लाऊज आहे तो देखील वेअर करून दाखवते आणि तुम्ही साडी घातल्यानंतरचा लुक बघू शकता। दिसायला किती सुंदर दिसत आहे। पूर्ण पदरावर एलिफंटची ही पूर्ण प्रिंट आलेली आहे। मागच्या साईडला देखील प्रिंट आहे, फक्त साडीच्या ज्या निऱ्या आहेत त्या फक्त प्लेन आलेल्या आहे। आता प्रत्येकाच्या हेलच्या साईजनुसार या निऱ्या येतील, बघू शकता। दिसायला किती सुंदर दिसत आहे। इकडे उत्तराखंडात खूप जास्त थंड वातावरण असल्यामुळे दिवसभर साडी नेसून ठेवणे हे तर पॉसिबल नाही, तर त्यासाठी मी मस्त असा सुंदरसा ब्लॅक ड्रेस देखील ऑर्डर केलेला आहे। खूप मस्त क्वालिटी आहे, ब्रँडेड आहे। हा देखील आम्हाला अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये रिसीव झाला।
पहिले मी तुम्हाला याला घालून दाखवते। तर असा पूर्ण ब्लॅक कलरचा प्लेन ड्रेस आहे आणि त्यावर मरून कलरचा हा दुपट्टा मिळालेला आहे। घातल्यानंतरच तुम्हाला कळेल की नक्की हा कसा दिसतो। बघू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहे। कुठलंही छोटं मोठं फंक्शन असेल ना तर तुम्ही हा ड्रेस वियर करू शकता। पूर्ण कॉटन मटेरियलमध्ये आहे। मटेरियल एकदम मस्त आहे। लिबास ब्रँडचा आहे। तुम्हाला जर मागवायचा असेल तर तुम्ही डोळे झाकून नक्की मागवू शकता। या व्यतिरिक्तही काही दिवसापूर्वी मीशोवरून मी आणखी एक साडी मागवलेली होती। ही साडी तुम्ही माझ्या एका व्हिडिओमध्ये देखील बघितली असेल। काही दिवसापूर्वी मी रेडी टू वेअर साडीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता, तेव्हा या साडीवर तो हॅक अप्लाय केला होता। तर ही दीपिका पादुकोणची फेमस साडी आहे। जर तुम्हाला ऑनलाईन जरी सर्च करायचं असेल तर दीपिका पादुकोण साडी जर तुम्ही सर्च केली तर ही साडी दाखवणार। तर ही साडी मला भरपूर दिवसापासून मागवायची होती, तर मी ऑनलाईनच मीशोवरून मागवलेली आहे। खूप मस्त अशी साडी आहे, दिसायला खूप छान दिसते। तर या साडीला मी रेडी टू वेअर साडीमध्ये कन्वर्ट केलेले आहे, कारण ही साडी स्प्लिटेड असल्यामुळे नेसायला थोडासा वेळ लागत होता। आणि मी तुम्हाला नेसून दाखवते। बघू शकता ब्लाऊज देखील किती मस्त मॅच झालेला आहे। या साडीवर देखील मी ब्लाऊज शिवलेला नाही, हा सेम मल्टी कलर ब्लाऊजच या साडीवर मी घालणार आहे। बघू शकता हा ब्लाऊज देखील या साडीवर मॅच झालेला आहे आणि रेडी टू वेअर असल्यामुळे अगदी कमी वेळात मी ही साडी नेसलेली आहे। या साडीचा फायनल लुक बघू शकता, दिसायला किती सुंदर दिसत आहे। तर या 2 साड्या आणि एक ब्लाऊज मी मागवलेला होता। त्याचबरोबर हे मोतीचं मस्त एक चोकर मागवलेलं होतं। याची क्वालिटी देखील खूप मस्त रिसीव झालेली आहे। तर मी तुम्हाला हा घालून दाखवते, त्यानंतरच तुम्हाला कळणार की हा कसा दिसणार। तर बघू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहे। गळ्याला एकदम टाईट आलेला आहे। जर आपला ब्लाऊजचा गळा डीप असेल ना तर दिसायला आणखी सुंदर दिसतो। आणि मोतीचा चोकर असा असतो की तुमच्या प्रत्येक ड्रेसवरच मॅच होणार, तर त्यासाठीच मी हा मागवलेला आहे। हिवाळा सुरू झाला तेव्हापासून विचार करत होते की ड्रायफ्रूट्सचे लड्डू ट्राय करायचे, बट मी कधी बनवले नव्हते। तर काही दिवसापूर्वी आम्ही आमच्या फ्रेंड्ससोबत मसुरीला गेलो होतो, तेव्हा त्यांच्या वाईफनी गव्हाच्या पिठाचे लड्डू आणले होते। खाऊन बघितले तर खायला अतिशय टेस्टी होते। मग विचार केला की तेच लाडू ट्राय करायचे। तर या लाडवासाठी आपल्याला कुठलेही ड्रायफ्रूट्स जे काही आपल्याकडे उपलब्ध असेल ते तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। तर इथे मी बदाम, काजू आणि अक्रोड घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता, जे काही ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे उपलब्ध आहे। त्यानंतर मिक्सरला लावून याला हलकंसं बारीक करून घ्यायचं आहे, पूर्ण फाईन पेस्ट करायची नाही। त्याचबरोबर आपल्याला इथे पिठी साखर देखील घालायची आहे, तर ती देखील मी मिक्सरलाच लावून घेतली। त्यानंतर कढईमध्ये भरपूर तूप घालायचं आहे व त्यानंतर 2 मग मी इथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे। जसं आपण काय म्हणते कणकीचा हलवा बनवतो ना, गव्हाच्या पिठाचा हलवा बनवतो, तेव्हा जसं कणकीला व्यवस्थित ब्राऊन होतपर्यंत भाजून घेतो त्यानुसारच आपल्याला हे तुपामध्ये पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, जिथपर्यंत त्याचा व्यवस्थित वास घरभर पसरणार नाही तोपर्यंत। तर इथे आता मी हे पीठ भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे आपण ड्रायफ्रूट्स मिक्सरमधून काढलेले होते ना ते घालायचे आहे। त्याचबरोबर पिठी साखर देखील घालायची आहे आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर थंड झाले की आपण जसं नॉर्मल लाडू हाताने बांधून घेतो त्यानुसारच लाडू बनवून घ्यायचे आहे। तर खूप मस्त असे टेस्टी लाडू हे मला वाटले, फर्स्ट टाइमच ट्राय केले होते। याला पंजाबमध्ये पंजिरी लाडू किंवा पिन्नी असे म्हणतात। पंजाबमधली फेमस डिश आहे, कारण माझ्या मिस्टरांचे मोस्ट ऑफ फ्रेंड्स हे पंजाबीच आहे, त्यामुळे भरपूरदा हे लाडू खायला मिळाले। या व्यतिरिक्त उत्तराखंडात पंजिरी लाडू हे प्रत्येकच बिकानेर शॉपमध्ये वगैरे उपलब्ध असतात, बट फर्स्ट टाइमच मी घरी ट्राय केले होते आणि अतिशय खायला खूप मस्त वाटले। माझ्या मुलीला देखील आवडले। जर तुम्ही देखील ही रेसिपी कधी ट्राय नाही केली असेल तर नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर मैत्रिणींनो, आशा करते की तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। आणि तुम्ही जर या रेसिपीज कधी ट्राय नाही केल्या असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।